वेलकम स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण RDNA टेक्नॉलॉजी किंवा जीन क्लोनिंग यासाठी आवश्यक असणारे डिव्हाइसेस हे पाहिले होते, ज्यामध्ये इलेक्ट्रोफोरेसिस आणि PCR टेक्निक यांचा वापर केला जातो. तर त्यापैकी PCR टेक्निक जी आहे ही सेलच्या बाहेर म्हणजे इन व्हायट्रो जर आपल्याला DNAच्या मल्टिपल कॉपीज ऑब्टेन करायच्या असतील तर PCR टेक्निकचा वापर केला जातो. त्याचा सेकंड पॉईंट आहे दॅट इज बायोलॉजिकल टूल्स. RDNA टेक्नॉलॉजीसाठी जसं डिव्हाइस हे महत्त्वाचे आहेत, तसे काही इतर लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्यामध्ये टूल्स या भागामध्ये त्या मोडतात. देअर आर 3 टाईप्स ऑफ बायोलॉजिकल टूल्स. टूल्स म्हणजे मदत करण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरणे. There are 3 types of biological tools used for transformation with recombinant DNA, that is RDNA, and they are enzymes, cloning vectors and component host. हे 3 घटक आवश्यक आहेत. आता या घटकांचा उपयोग जर आपल्याला लिव्हिंग सेलमध्ये DNA किंवा जीन ॲम्प्लिफिकेशन करायचं आहे तर ह्या गोष्टी आवश्यक आहेत, जसं होस्ट आहे. बाकी एन्झाईम्स हे दोन्ही मेथडमध्ये आपल्याला लागणार आहे, इन व्हायट्रो आणि इन व्हायवो. तर पहिला मुद्दा आपण बघू, एन्झाईम्स. डिफरंट एन्झाईम्स लाईक लायसोझाईम्स, न्यूक्लियसेस सच ॲज एक्झोन्यूक्लियसेस, एंडोन्यूक्लियसेस, देन रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसेस, DNA ligases, DNA polymerases, alkaline phosphatase and reverse transcriptase. These are number of enzymes that are required during RDNA technology. The first one आपण पाहणार आहोत, restriction enzymes. Enzymes that cut the phosphodiester bond of polynucleotide chain are called as nucleases. बरोबर आहे. न्यूक्लियस म्हणजे हा एन्झाईम काय काम करतो, पॉलिन्यूक्लिओटाइड चेन. पॉलिन्यूक्लिओटाइड चेन म्हणजेच DNA किंवा RNAचं जे स्ट्रक्चर आहे, पर्टिक्युलरली इथं DNAचं स्ट्रक्चर आहे, आणि यांच्यामध्ये असणारा जो फॉस्फोडाईस्टर बॉन्ड आहे, नंबर ऑफ न्यूक्लिओटाइड जोडण्यासाठी लागणारा, हा बॉन्ड ब्रेक करणारे जे एन्झाईम्स आहेत ते म्हणजे आहेत न्यूक्लिएज एन्झाईम. जसं या व्हिडिओच्या सुरुवातीला बायोटेक्नॉलॉजी ह्या हेडिंगच्या वर जे आपण फिगर पाहतोय, मूव्हिंग फिगर पाहतोय, की ज्यामध्ये निळ्या कलरचा DNA मॉलिक्यूल आहे, डबल स्टँडर्ड मॉलिक्यूल आहे, आणि जो रेड कलरचा एक पार्टिकल येतोय आणि तो त्या 2 स्ट्रँडमधले बॉन्ड ब्रेक करतोय आणि त्या दोघांना सेपरेट करतो, हा जो एन्झाईम आहे दॅट इज न्यूक्लिएज. देअर आर 2 टाईप ऑफ न्यूक्लिएज एन्झाईम. वन इज एक्झोन्यूक्लियसेस अँड सेकंड वन इज एंडोन्यूक्लियसेस. या एन्झाईमचे 2 प्रकार आहेत, एक्झोन्यूक्लियसेस आणि एंडोन्यूक्लियसेस. तर पहिला बघू एक्झोन्यूक्लियसेस. इट कट न्यूक्लिओटाइड फ्रॉम एंड ऑफ DNA स्ट्रँड. आता एक्झोन्यूक्लियसेसची ॲक्शन जर पाहिली तर DNAचा जो कंप्लीट स्ट्रँड आहे 2.2 मीटरचा, हा ह्युमनमधला किंवा इतर ऑर्गॅनिझममधला जो DNA आहे, तर ह्याचे जे 2 एंड आहेत त्या एंडकडचे न्यूक्लिओटाइड तो कट करतो. बरोबर आहे, म्हणजे त्याची ॲक्शन ही एंडमध्ये होत असते. तर एंडोन्यूक्लियसेस हा एन्झाईम आहे दॅट कट DNA फ्रॉम विदिन ॲट स्पेसिफिक साईट. तर एंडोन्यूक्लियसेस हा DNAला मधून कट घेतो आणि पर्टिक्युलरली एखाद्या स्पेसिफिक साईटपासून तो कट घेत असतो. म्हणजे दोघांचे फंक्शन क्लिअर आहे. एक्झोन्यूक्लियसेस जो एंडचे न्यूक्लिओटाइड कट करतो आणि एंडोन्यूक्लियसेस हा स्पेसिफिक सिक्वेन्स असणारे जे काही न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स आहे त्या ठिकाणी हा कट घेत असतो. ड्युरिंग 1970s it was found that bacteria contains nuclease that recognize short nucleotide sequence with the duplex DNA and cut it. बरोबर आहे. 1970मध्ये पहिल्यांदा हे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स हे बॅक्टेरियामध्ये आढळले आणि त्यांची ॲक्टिव्हिटी जर पाहिली तर ते एक छोटासा न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स आयडेंटिफाय करतात DNAच्या सेगमेंटवरचा,
आणि त्या ठिकाणी कट घेतात. बरोबर आहे. आता न्यूक्लिओटाइड्स हे 4 प्रकारचे आहेत. जसं आपल्याला माहिती आहे की DNA स्ट्रक्चरमध्ये ॲडेनाईन न्यूक्लिओटाइड, त्यानंतर ग्युॲनिन न्यूक्लिओटाइड, सायटोसिन न्यूक्लिओटाइड आणि थायमिन न्यूक्लिओटाइड हे 4 न्यूक्लिओटाइड्स हे एकानंतर एक लावले जातात आणि DNAचा एक लांबलचक स्ट्रँड तयार केला जातो. तर हा न्यूक्लियसेस एन्झाईम जो आहे या न्यूक्लिओटाइड्सच्या ठिकाणी कट घेतो. ॲज दीज एन्झाईम्स कट द स्ट्रँड ऑफ DNA ॲट हायली स्पेसिफिक साईट, सो दे आर कॉल्ड ॲज रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसेस ऑर रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स. तर हे जे एन्झाईम्स आहेत हे DNAच्या स्ट्रँडवर काही पर्टिक्युलर ठिकाणी, स्पेसिफिक ठिकाणी ते कट घेतात आणि म्हणून त्यांना रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसेस किंवा रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स असं म्हणतात. They were given this name because they are used by bacteria to destroy the various viral DNAs. आता हे ज्या बॅक्टेरियामध्ये आढळलेत हे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स, त्यांची ॲक्टिव्हिटी काय आहे, तर त्यांच्यावर हल्ला करणारे जे काही व्हायरल DNA आहेत त्या व्हायरल DNAला ते डिस्ट्रॉय करत असतात अँड रेस्ट्रिक्ट द पोटेन्शियल ग्रोथ ऑफ व्हायरस. आणि एकदा का तो DNA डिस्ट्रॉय केला, ब्रेक केला, तर व्हायरसची होणारी जी ग्रोथ आहे ही आपोआप थांबवली जाते. दस रेस्ट्रिक्शन एन्झाईम सर्व ॲज डिफेन्स मेकॅनिझम. म्हणून हे जे एन्झाईम्स आहेत हे त्या बॅक्टेरियाच्या डिफेन्स मेकॅनिझममध्ये म्हणजे रक्षण करण्याकरिता ते वापरत असतात. द बॅक्टेरिया प्रोटेक्ट्स इट्स ओन DNA फ्रॉम न्यूक्लिओलायटिक अटॅक by methylating the nitrogen bases at susceptible sites. आता हा बॅक्टेरिया आहे ज्याच्या शरीरामध्ये हे न्यूक्लियसेस एन्झाईम आहेत जे की फक्त येणाऱ्या व्हायरसच्या DNAला डिस्ट्रॉय करतात. पण असं नाही, हा जो न्यूक्लियसेस एन्झाईम आहे हा बॅक्टेरियाच्या DNAला सुद्धा ते डिस्ट्रॉय करत असतात. परंतु हे बॅक्टेरिया त्याची ही जी लायटिक म्हणजे ब्रेकडाऊन करणे, न्यूक्लिओटाइडला ब्रेकडाऊन करण्याची ही ॲक्टिव्हिटी जी आहे ही त्या नायट्रोजन बेसेसला मिथायलेशनद्वारे थांबवतात. म्हणजे मिथाईल ग्रुप ॲड केला जातो आणि त्या ठिकाणचा जो अटॅक आहे त्या एंडोन्यूक्लियसेसचा किंवा त्या न्यूक्लियसेस एन्झाईमचा तो थांबवला जातो. इट इज अ केमिकल मॉडिफिकेशन दॅट ब्लॉक्स द ॲक्शन ऑफ एन्झाईम. आणि या केमिकल ॲक्शनमुळं त्या एन्झाईमची त्या बॅक्टेरियाच्या स्वतःच्या DNAवर हार्मफुल इफेक्ट होत नाही. द रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज मॉलिक्युलर सिझर्स. या एन्झाईम्सचं दुसरं नाव आहे मॉलिक्युलर सिझर्स. सिझर्स म्हणजे कट करण्यासाठी वापरण्यात येणारे इन्स्ट्रुमेंट आणि मॉलिक्यूल म्हणजे DNA मॉलिक्यूलला कट करण्यासाठी हे वापरलं जातं. म्हणून रेस्ट्रिक्शन एन्झाईमला दुसरं नाव आहे मॉलिक्युलर सिझर्स. Because they are used to recognize and cut DNA at a specific sequence. करेक्ट. हे रेस्ट्रिक्शन एन्झाईम काय करतात, DNAचा एक पर्टिक्युलर सिक्वेन्स आयडेंटिफाय करतात आणि त्या ठिकाणी कट घेतात. रिकग्नायझेशन सिक्वेन्सेस और रिकग्नायझेशन साइट्स म्हणजे काय. द साइट्स रिकग्नाइज्ड बाय रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आर कॉल्ड ॲज रिकग्नायझेशन सिक्वेन्स. आता बघा, DNAचा जो स्ट्रँड आहे हा जर लांबलचक धागा असेल तर नेमका कोणत्या ठिकाणी त्या न्यूक्लियसेस एन्झाईमला कट घ्यायचा आहे, बरोबर आहे, तो सिक्वेन्स किंवा ती साईट जी त्या एन्झाईमनी स्वतःसाठी शोधून काढलेली आहे किंवा त्या ठिकाणी तो बाइंड होऊ शकतो त्या साईटला म्हणतात रिकग्नायझेशन सिक्वेन्स किंवा रिकग्नायझेशन साईट. आता रिकग्नायझेशन त्यांनी ती स्वतः रिकग्नाइज केलेला सिक्वेन्स आहे, कारण न्यूक्लिओटाइड्सचा जो आहे AGCT यांचा जो सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सला रिकग्नायझेशन सिक्वेन्स असं म्हणतात. मग इन शॉर्ट रिकग्नायझेशन सिक्वेन्स म्हणजे काय, असा सिक्वेन्स जो रिकग्नायझेशन किंवा रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स हे शोधून काढतात त्यांना रिकग्नायझेशन सिक्वेन्स असं म्हणायचं. देअर आर डिफरंट रिकग्नायझेशन एन्झाईम्स दॅट आर फाउंड इन डिफरंट ऑर्गॅनिझम्स. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये असणारे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत अँड दे रिकग्नाइज डिफरंट न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स.
प्रत्येक रेस्ट्रिक्शन एन्झाईमद्वारे आयडेंटिफाय केला जाणारा न्यूक्लियोटाईडचा सिक्वेन्स हा वेगवेगळा असतो आणि त्यामुळं दे कट DNA ॲट डिफरंट साईट्स, आणि त्यामुळं DNAवर कट घेत असताना प्रत्येक एन्झाईम हा त्याच्या वेगवेगळ्या न्यूक्लियोटाईडच्या सिक्वेन्सनुसार घेत असतो. सगळे एन्झाईम हे सारख्याच प्रकारचे कट घेऊ शकत नाही. लक्ष द्या या पॉईंटकडे. सगळेच रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स हे सारख्याच ठिकाणी कट घेऊ शकत नाही. प्रत्येकाची रिकग्नायझेशन सिक्वेन्सची कॅपॅसिटी वेगळी आहे आणि त्यामुळे त्यांच्याद्वारे घेतला जाणारा कट हा सुद्धा वेगवेगळा असणार आहे. त्यानंतर बघा इथे एक चार्ट आहे ज्यामध्ये सोर्स अँड रिकग्नायझेशन सिक्वेन्स ऑफ व्हेरियस रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स दिलेला आहे. पहिला रेस्ट्रिक्शन एन्झाईम बघू, दॅट इज ALU1. आता यामध्ये जे नाव दिलं जातं ते कशा प्रकारे असते बघा. जे फर्स्ट लेटर आहे दॅट इज द जीनस ऑफ द बॅक्टेरिया. ज्या बॅक्टेरियापासून तो मिळवलेला आहे त्याचं जीनस म्हणजे पहिलं अल्फाबेट जे कॅपिटल लेटरमध्ये आहे आणि नंतरचे 2 अल्फाबेट हे त्या बॅक्टेरियाच्या स्पेसिसचं नाव आहे किंवा ॲब्रिव्हिएशन आहे. तर ALU1 दॅट इज अर्थ्रोबॅक्टर ल्युटियस. आता याचा रिकग्नायझेशन सिक्वेन्स बघा, AGCT 5-3' डायरेक्शनमध्ये आणि अपोजिट 5-3' डायरेक्शनमध्ये जर पाहिलं तर तो कसा आहे, TCGA. आता कट घेत असताना ज्या ठिकाणी ॲरो दाखवला आहे त्या ठिकाणाहून कट घेतला जातो, म्हणजे G आणि C यांच्यामध्ये कट घेतला जातो. द एंड प्रोडक्ट प्रोड्यूस्ड आर ब्लंट एंड्स. यांच्याद्वारे तयार होणारे जे एंड आहेत ते कसे ब्लंट आहे. त्यानंतर बाम HI, B फॉर बॅसिलस आणि AM फॉर अमायलो लिक्विफॅसियन्स. आता ह्याचा जो रेस्ट्रिक्शन सिक्वेन्स आहे यामध्ये न्यूक्लियोटाईड बघा 6 आहेत, GGATCC आणि दुसऱ्या स्टँडवर CCTAGG. या पद्धतीने हा सिक्वेन्स आहे. आता या ठिकाणी कट घेण्याच्या जागा वेगळ्या आहेत. ज्या ठिकाणी GG पेअर आहे, G आणि G असे 2 न्यूक्लियोटाईड्स हे क्रमाने येतात त्या ठिकाणी कट घेतला जातो आणि त्यामुळे तयार होणारे जे एंड आहेत दे आर स्टिकी एंड्स. ठीक आहे. आता ब्लंट एंड म्हणजे ज्या ठिकाणी नवीन न्यूक्लियोटाईड ॲड होऊ शकणार नाही, इक्वल डिस्ट्रीब्युशन आहे. तर स्टिकी एंड्स म्हणजे ज्या ठिकाणी नवीन न्यूक्लियोटाईड हा ॲड होऊ शकतो. देन E. coli RI दॅट इज Escherichia E अँड कोलाय. त्यानंतर RY13. याचा सिक्वेन्स बघा, GAATTC आणि अपोजिट स्टँडवर CTTAAG. याच्याद्वारे सुद्धा स्टिकी एंड्स तयार होतात. आणि शेवटचा हिंद सेकंड दॅट इज H. इन्फ्लुएन्झी जो हिमोफिलस इन्फ्लुएन्झी आहे त्याच्यापासून तो मिळवला जातो. RD ही त्याची स्ट्रेन आहे आणि रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहे GTC GAC. अपोजिट स्टँडवर CAG आणि CTG. याच्याद्वारे सुद्धा ब्लंट एंड्स असणारे स्ट्रँड हे तयार होतात. तर या ठिकाणी आपल्याला त्याचा सोर्स किंवा कोणत्या बॅक्टेरियापासून ते मिळवले जातात हे या ठिकाणी आवश्यक आहे. बघा, ALU1 हा अर्थ्रोबॅक्टर ल्युटियसपासून आपल्याला मिळवता येतो. तर बाम HI बॅसिलस अमायलो लिक्विफॅसियनपासून मिळवला जातो. E. coli RI दॅट इज Escherichia कोलायपासून घेतला जातो. तर हिंद सेकंड दॅट इज द H. इन्फ्लुएन्झी या बॅक्टेरियापासून हा मिळवला जातो. देन रिकग्नायझेशन सिक्वेन्स बघा, एन्झाईम पाहतोय ज्यामध्ये पहिला भाग पाहिला आपण रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स. आता त्याच्यामध्ये रिकग्नायझेशन सिक्वेन्स हा भाग बघायचा आहे. द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स ऑर द साइट्स रिकग्नाइज्ड बाय रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आर कॉल्ड ॲज रेस्ट्रिक्शन सिक्वेन्स. रेस्ट्रिक्शन एन्झाईमद्वारे DNA स्ट्रँडवर
जो न्यूक्लिओटाईडचा सिक्वेन्स त्याच्याद्वारे आयडेंटिफाय केला जातो त्या सिक्वेन्सला म्हणायचं रिकग्नायझेशन सिक्वेन्स. द सिक्वेन्सेस रिकग्नाइज्ड बाय रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आर 4 to 8 न्यूक्लिओटाईड लॉंग. जो सिक्वेन्स त्या रेस्ट्रिक्शन एन्झाईम्सनी शोधून काढलेला आहे तो साधारणतः 4 ते 8 न्यूक्लिओटाइड्स एवढा आहे. अँड कॅरेक्टराइज्ड बाय अ पर्टिक्युलर टाईप ऑफ इंटरनल सिमेट्री. जर याचे स्ट्रक्चर आपण बघितले तर यामध्ये आपल्याला विशिष्ट प्रकारचा रिदम किंवा सिमेट्री ही पाहायला मिळते. पर्टिक्युलर सिक्वेन्स रिकग्नाइज्ड बाय ई कोलाय आर आय इज. आपण जर एक्झाम्पल पाहिलं तर इसर्शियाई कोलाय आर आय या हा जो रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहे तर याच्याद्वारे जो सिक्वेन्स आयडेंटिफाय केला जातो तो कसा आहे बघा. 3-5' एंड आणि 5-3' एंड हे आपल्याला माहिती आहे की DNA स्ट्रँड जे आहेत दोन त्यांच्या डायरेक्शन आहेत. जर एका स्ट्रँडवर CTTAAG हा सिक्वेन्स आहे तर त्याचा जो कॉन्ट्रावर्सरी अपोजिट स्ट्रँड आहे त्यावर असणारा सिक्वेन्स आहे GAATTC. When one read the sequence in opposite direction, it is identical or same. जर आपण हा सिक्वेन्स 3-5' किंवा 5-3' या रेंजमध्ये जर वाचला तर हा आपल्याला आयडेंटिकल पाहायला मिळतो. देन पॅलिंड्रोम्स. A sequence of symmetry of nucleotide identified by restriction enzyme is called as palindrome. मग असा जो सिक्वेन्स आहे ज्याच्यामध्ये सिमेट्री मेंटेन केलेली आहे आणि तो न्यूक्लियसेस एन्झाईमद्वारा रिकग्नाइज झालेला जो सिक्वेन्स आहे दॅट इज कॉल्ड ॲज पॅलिंड्रोम. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पॅलिंड्रोम म्हणजे काय. देअर मस्ट बी सिमेट्री ऑफ द न्यूक्लिओटाइड्स अँड दॅट वॉज आयडेंटिफाईड बाय restriction enzyme. In palindrome, base sequence of second half in a DNA strand represents mirror image of base sequence of first half of the strand. जर DNAचे जो डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे एकच स्ट्रँड आपण जर आयडेंटिफाय केला किंवा स्टडी केला तर त्यावर असणारा जो न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स आहे दॅट इज अ मिरर इमेज ऑफ द बेस सिक्वेन्स ऑफ फर्स्ट हाफ. बरोबर. फर्स्ट हाफ असणारा जो सेगमेंट आहे तर त्याच्याशी ते मिरर इमेज दाखवतात. जसं CTTAAG ह्याला जर पाहिलं तर अपोजिट डायरेक्शनमध्ये बघा एक्झॅक्टली सेम आहे GAATTC. दिस सिक्वेन्स इज कॉल्ड ॲज रेस्ट्रिक्शन और रिकग्नायझेशन सिक्वेन्स. तर या ठिकाणी ॲक्शन दाखवलेली आहे बघा. DNA शोईंग पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स. DNAचा स्ट्रँड आहे फिगरमध्ये आणि ज्यामध्ये इकोलायद्वारे ब्रेक होणारा जो किंवा आयडेंटिफाय होणारा जो सिक्वेन्स आहे तो आहे GAATTC. त्यानंतर रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहे ग्रीन कलरचा इकोलाय RI. हा त्या पर्टिक्युलर DNA मॉलिक्यूलसोबत ज्या ठिकाणी पॅलिंड्रोम तयार होतं आहे त्या ठिकाणी ते अटॅच केले जातात आणि त्यानंतर त्या रेस्ट्रिक्शन एन्झाईम्सद्वारे बरोबर आहे जे दोन स्ट्रँड आहेत त्यांना जोडणारे जे बॉन्ड आहेत फॉस्फोडायस्टर लिंकेज असतील किंवा थोड्या प्रमाणात हायड्रोजन बॉन्ड असतील हे त्या रेस्ट्रिक्शन एन्झाईमद्वारे ब्रेक केल्या जातात आणि त्या ब्रेकिंगमुळं आता एक जो DNAचा कंप्लीट स्ट्रँड आहे तो आता सिंगल स्ट्रँडेड दोन स्ट्रँड हे सेपरेट पाहायला मिळतं. मग इकोलायद्वारे नेमकी ॲक्शन काय झालेली आहे तर त्या दोन स्ट्रँडला जोडणारा किंवा न्यूक्लिओटाइड्सला जोडणारा जो फॉस्फोडायस्टर बॉन्ड आहे तो ब्रेक होतो आणि त्यामुळं लास्टच्या स्ट्रक्चरमध्ये बघा आता सिंगल स्टँडर्ड स्ट्रक्चर त्या ठिकाणी पाहायला मिळतं. वेन द एन्झाईम E. coli RI अटॅक दिस पॅलिंड्रोम इट ब्रेक्स each strand at the same site in the sequence which is indicated by arrow between A and G residues. आता बघा E. coli हा जो आपला एन्झाईम आहे हा ज्या ठिकाणी पॅलिंड्रोम आहे त्या ठिकाणी तो अटॅक करतो आणि त्यांना ते न्यूक्लिओटाइड्सच्या बॉन्डला ब्रेक करतो आणि हा ब्रेक बघा फिगरमध्ये A आणि G या दोन न्यूक्लिओटाइडच्या मध्ये हा पाहायला मिळतो.
Restriction enzymes either cut straight across the DNA in the region of palindrome to give blunt ends. बघा या ठिकाणी कट घेण्याचे दोन प्रकार आहेत. रेस्ट्रिक्शन एन्झाईम जो आहे या ठिकाणी आणि जर स्ट्रेट कट घेतला तर ब्लंट एंड हे तयार होतात. अँड इट कट प्रोड्युसेस, जर कट घेतला इट प्रोड्युसेस शॉर्ट सिंगल स्ट्रँडेड प्रोजेक्शन at each end of DNA and they produces cohesive sticky or staggered end. जेव्हा हा कट आहे, हा कट घेतल्यानंतर त्या ठिकाणचा फॉस्फोडायस्टर बॉन्ड ब्रेक होतो आणि डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर हे सिंगल स्टँडर्डमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा सिंगल स्टँडर्ड स्ट्रक्चरला स्टिकी एंड किंवा कोहेजिव्ह एंड असं म्हणतात. तर बघू स्टिकी एंड्स. ओव्हर हँगिंग पीसेस ऑफ DNA आर कॉल्ड स्टिकी एंड्स. स्टिकी एंड्स म्हणजे काय? ज्या रेस्ट्रिक्शन एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीमुळं जे काही DNAचे न्यूक्लिओटाइड्स आहेत यांच्यामधला असणारा डबल बॉन्ड हा त्यांच्यामध्ये असणारा हायड्रोजनचा जो बॉन्ड आहे हा ब्रेक होतो आणि त्यामुळं डबल स्टँडर्ड असणारं स्ट्रक्चर हे सिंगल स्ट्रँडेड या स्वरूपात पाहायला मिळते, ज्याला स्टिकी एंड्स असं म्हणतात. So here are some questions, solve them. Okay, and thank you.